शनिवारची ती सकाळ. मुलुंडचा एलबीएस रोड नेहमीप्रमाणे गजबजलेला. लोक ऑफिसला जात होते, कुणी रिक्षात होतं तर कुणी आपल्या गाडीत. पण अचानक एका सेकंदात काळ धावून आला. वरून एक महाकाय काँक्रीटचा स्लॅब खाली कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मित्रांनो, ही घटना केवळ एक अपघात नव्हती, हा मानवी हलगर्जीपणाचा कळस होता. मेट्रो 4च्या कामाचा तो स्लॅब जेव्हा एका रिक्षावर पडला तेव्हा त्या रिक्षामध्ये बसलेल्या रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला. विचार करा, ते उत्तर प्रदेशातील आपल्या गावाचे सरपंच होते. मुंबईमध्ये पाहुणे म्हणून आले होते आणि या मुंबईने त्यांना ही कोणती भेट दिली आहे? बरं, आता खरी आणि धक्कादायक माहिती ऐका. चौकशीमध्ये काय समोर आले माहिती तुम्हाला? 11 तास, हो, तब्बल 11 तास आधी एका मजुराने चुकीचा भाग कापला होता. पण त्या ठिकाणी कुणीही सुपरवायझर नव्हता, कुणी तपासणारा नव्हता. मग कामगार लोकांच्या जीवाशी खेळत होते का? एवढा मोठा हलगर्जीपणा? बरं, यात 5 कोटींचा दंड कंत्राटदाराला लागलाय. 5 लोक जेलमध्ये गेले. पण रामधन यादव हे परत येतील की आपण रोज ज्या मेट्रोच्या खालून जातो ते आपल्यासाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत हे आपण स्वीकारायचंय आणि रस्त्यावर चालताना समोरऐवजी वर बघून चालायचंय? आज मुलुंडकर घाबरलेत. एलबीएस रोडवरून जाताना आता लोक वर बघून चालतायत. मुख्यमंत्री म्हणतात 5 लाख रुपये देऊ, पण एका माणसाची जीवाची किंमत फक्त 5 लाख रुपये. बरं, प्रशासन जागे व्हायला अजून किती बळी हवेत हे पण सांगितलं असतं तर जरा बरं झालं असतं. मुंबईकरांनो, तुम्ही मात्र सावध राहा. एलबीएस रोडसह अनेक ठिकाणी आपण ट्रॅफिक जाम पाहतो, पण मनातली भीती ही त्याहून मोठी आहे. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी जाताना समोरऐवजी आता वर बघून चाला, कारण तुमचा जीव फारच स्वस्त आहे. मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यू कधीही आणि कुठूनही येऊ शकतो, जिथे तुमचं रक्षण तुम्हाला स्वतःलाच करायचंय, चूक व्यवस्थेची असली तरी. त्यामुळे आत्मनिर्भर बना. बाकी तुम्ही समजूतदार आहात.